नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2024 च्या मागील वर्षाची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आधीच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जर कुणी तो व्हिडिओ बघायचा राहिला असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो बघावा. आणि दररोज सकाळी 6 वाजता आपण चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन असतो, जे पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असतात. आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीच्या संदर्भातले जवळपास 10 व्हिडिओ घेतलेले आहे आणि आणखी आपले 4 व्हिडिओ पुढच्या 26 एप्रिलच्या आत म्हणजे 25 एप्रिल पर्यंत येणार आहेत, म्हणजे आज आणि उद्याच. तर तेही बघून घ्या. वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिल्यांदा मी हे सांगणार आहे की व्हिडिओचा फॉर्मॅट कसा असणार आहे. आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला असेल तर ते लक्षात येईल, नसेल तर पुन्हा एकदा बघून घ्या. तर एक प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय असतात, त्यापैकी एक उत्तर असतं, परंतु इतर 3 जे पर्याय असतात त्यामध्ये सुद्धा एक प्रश्न दडलेला असतो आणि तसा प्रश्न येणाऱ्या परीक्षेत आलटून पालटून विचारला जाऊ शकतो किंवा आपल्याला तो माहित असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ डिझाईन केलेला आहे, स्पष्टीकरण डिझाईन केलेलं आहे. तर आता व्हिडिओला वेळ न दवडता सुरुवात करूया. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या 4ही प्लॅटफॉर्म फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम सोबत जोडले जा आणि मोफत पीडीएफ, मोफत क्विज, लेटेस्ट अपडेट यांच्याशी जोडले जा आणि आपली सरकारी नोकरी पक्की करा. पहिला प्रश्न, एड्स हा रोग कशामुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे विषाणू. तर जीवाणूमुळे क्षयरोग होतो किंवा कॉलरा आणि टायफॉइड यासारखे आजार होतात. कवक यामुळे प्रामुख्याने त्वचेचे आजार जसे की नायटा आणि खरज होतात. तर आदिजीव यामुळे हिवताप आणि मलेरिया सारखे आजार उद्भवतात. तर प्रश्न कसे येऊ शकतात ते मी या ठिकाणी सांगतो, त्याच्यानंतर आपण बराबर इतर 30 प्रश्न घेऊ. 30 प्रश्नाची आपली प्रश्नपत्रिका असते मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीची. ठीक आहे. तर बघा, आता हा प्रश्न आहे, एड्स हा रोग कशामुळे होतो? तर असाच प्रश्न येऊ शकतो, कॉलरा हा रोग कशामुळे होतो किंवा टायफॉइड हा रोग कशामुळे होतो किंवा क्षयरोग हा रोग कशामुळे होतो. सेम ऑप्शन आले तरी जीवाणू, विषाणू, कवक, आदिजीव, त्याच्यामध्ये जीवाणू असं याचं उत्तर असेल. त्याचसोबत नायटा आणि खरुज हा रोग कशामुळे होतो किंवा नायटा हा रोग कशामुळे होतो किंवा खरुज हा रोग कशामुळे होतो, तर त्याचं उत्तर येईल कवक. हिवताप हा आजार कशामुळे होतो किंवा मलेरिया हा आजार कशामुळे होतो असाही प्रश्न आला तर आदिजीव यामुळे होतो. ठीक आहे, आता लक्षात आलाय फॉर्मॅट. प्रश्न क्रमांक 2, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? तर व्हिटॅमिन डी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हिटॅमिन अ हे डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असून त्याच्या अभावामुळे रात आंधळेपणा होतो. तर व्हिटॅमिन बी याच्या कमतरतेमुळे बेरी हा रोग होतो. ठीक आहे, याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. व्हिटॅमिन सी याच्या अभावामुळे स्कर्वी म्हणजे हिरड्यांचा आजार होतो आणि हे लिंबूवर्गीय फळामध्ये आढळतं. काय आढळतं? व्हिटॅमिन सी. लिंबूवर्गीय फळं कोणते? तर मोसंबी, संत्रा हे. प्रश्न क्रमांक 3, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तर हत्ती आढळतात कर्नाटक या राज्यामध्ये, केरळ राज्यामध्ये सुद्धा हत्तीची संख्या मोठी आहे. मात्र कर्नाटक 1 नंबरला आहे, केरळ 4 नंबरला आहे. तर हत्ती हा केरळचा राज्य प्राणी आहे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी हत्तीच्या ऐवजी भारतीय हत्ती असं सुद्धा पर्यायामध्ये दिलं जाऊ शकतं की केरळचा राज्य प्राणी कोणता? भारतीय हत्ती. पण हत्ती भारतीय हत्ती, निलगिरी हत्ती असं देणार नाही. भारतीय हत्ती, कॅनेडियन हत्ती, अमेरिकन हत्ती असं देऊ शकतात. ठीक आहे, किंवा मग फक्त हत्ती, जिराफ वगैरे वगैरे वेगळे प्राणी. लक्षात ठेवा. तामिळनाडू हे राज्य निलगिरी हत्ती राखीव क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे, निलगिरी पर्वतरांग तिकडे आहे, जिला आपण इकडे सह्याद्री पर्वतरांग म्हणतो. उत्तर प्रदेश या ठिकाणी तराई पट्टा आहे. जर तुम्ही भूगोलाचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला नक्कीच माहित आहे. मात्र त्यांची संख्या म्हणजे हत्ती त्या ठिकाणी कमी प्रमाणात आहे. उत्तर भारतातच कमी प्रमाणात आहे, दक्षिण भारतात हत्ती. पुढचा प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेली आहे. सम्राट अशोक हे चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू होते आणि त्यांनी कलिंग युद्धानंतर शांततेचा मार्ग स्वीकारला. ठीक आहे. तर बिंबिसार यांनी हर्यक घराण्याची स्थापना केली होती, ते मौर्य काळाच्या आधीचे सम्राट होते. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर यामुळे होतो मधुमेह किंवा डायबिटीस किंवा साखरे रोग आपण त्याला म्हणतो. तर नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रात आंधळेपणा हा आजार
अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतं. आधी पण आपण बघितलं. फुफ्फुसाचे आजार हे प्रामुख्याने दमा आणि निमोनिया यांसारख्या संसर्गामुळे होतात. तर स्वादुपिंडाचे आजार, स्वादुपिंडातूनच इन्सुलिन तयार होते. याला सूज आल्यास पचन आणि साखरेवर परिणाम होतो. ठीक आहे. आता विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? विजेचा दिवा म्हणजे काय? हा कदाचित पटकन लक्षात येत नाही, तर बल्ब किंवा लाईट ज्याला आपण म्हणतो, तर तो या ठिकाणी फोटो आपण जो वापरलेला आहे तो, तर यामध्ये टंगस्टनची तार वापरली जाते. ठीक आहे. तिचं रेजिस्टन्स भरपूर आहे, म्हणजे त्यातून जी ती चमकते, त्यातून करंट फ्लो झाल्यावर ती प्रकाश देते, पण ती तुटत नाही. ठीक आहे. इतर काही असेल तर पटकन तुटून जाईल. तांब हे सुद्धा विजेचं वाहक आहे आणि आपल्या घरातल्या वायरिंग मध्ये किंवा वायर मध्ये तांब्याची तार वापरली जाते. तर सगळ्यात जास्त उत्तम वाहक विद्युत किंवा इलेक्ट्रिसिटीचा सिल्वर म्हणजे चांदी आहे, पण चांदी महाग असल्यामुळे आपण ते वापरत नाही. तर मॅग्नीज याचा वापर पोलाद कडक करण्यासाठी आणि बॅटरी मध्ये केला जातो. ठीक आहे. 7वा प्रश्न बघा, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर मज्जा संस्थेवर. ठीक आहे. आता हे मज्जा संस्था खूप इंटरेस्टिंग शब्द आहे. याला इंग्रजीमध्ये जो समानार्थी शब्द आहे त्याला नर्वस सिस्टीम म्हणतात आणि खरं तर तो विरुद्धार्थी शब्द आहे तसं पाहिलं तर. पण ठीक आहे, कारण आपण काही शास्त्राच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. पचन संस्था अन्नाचे पचन करण्याचे काम करते. अल्कोहोलमुळे यकृतावर परिणाम होतो, पण मेंदूवरचा परिणाम तात्काळ असतो. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. अल्कोहोल म्हणजे दारू पिल्यामुळे यकृत किंवा किडनी खराब होते, पण मेंदू किंवा डोकं तात्काळ खराब होतं. ठीक आहे. तात्काळ किडनी किंवा यकृत खराब होत नाही, पण मेंदू डोकं खराब तात्काळ होतं. ठीक आहे. उत्सर्जन संस्था किडनीच्या माध्यमातून शरीरातील घाम बाहेर टाकण्याचं काम करते. तर रक्तभिसरण संस्था हृदय आणि रक्तवाहिन्यांद्वारे रक्त पुरवठा करण्याचं काम करते. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम कोणाकडून केलं जातं? तर हे लहान मेंदूकडून केलं जातं. ठीक आहे. बऱ्याचदा आपण बोलताना असं म्हणतो की काय आठवायचं असेल की लहान मेंदूला हे द्या, काय ताण द्या, पण ते त्याच्यासाठी काम करत नाही. ते फक्त शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करतं. दारू पिल्यावर लोक झुलत झुलत जातात, तर ते लहान मेंदूवर त्याचा परिणाम होतो. ठीक आहे. मोठ्या मेंदूचं काम असतं विचार करण्याचं, स्मृती म्हणजे आठवण ठेवण्याचं किंवा आठवण्याचं, बुद्धिमत्ता म्हणजे डोकं वापरायचं, ऐच्छिक हालचाली जसं की काही काम करायचं असेल आपल्याला, कोणती शारीरिक हालचाल. चेतातंतू हे काय आहे? तर शरीरातील संदेशाची देवाणघेवाण करण्याचं ते काम करतात. पाय हे चालण्यासाठी आधार देतात, पण संतुलन राखण्याचा आदेश हे मेंदूकडूनच येतात. 9वा प्रश्न बघा, खालीलपैकी चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला? तर हा झाला महाड या ठिकाणी. चिपळूण या ठिकाणी हे रत्नागिरी जिल्ह्यातलं एक शहर आहे आणि या ठिकाणी भगवान परशुराम यांचं मंदिर आहे, त्यामुळे हे प्रसिद्ध आहे. रेवदंडा हे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक बंदर आहे आणि किल्ला असलेलं ठिकाण आहे. तर पाली येथे विनायकांपैकी एक विनायक बल्लाळेश्वर गणपतीचं मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? तर हा नॉर्वे या ठिकाणी या देशामध्ये उगवतो. तर असाही प्रश्न येऊ शकतो, उगवत्या सूर्याचा देश कोणता? तर जपान, लँड ऑफ रायझिंग सन असं त्याला म्हटलं जातं. इंडोनेशिया, जगातील सर्वाधिक बेटांचा समूह असलेला देश कोणता आहे? तर इंडोनेशिया आहे. तर नैसर्गिक रबर आणि पाम तेलाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध देश कोणता आहे? तर मलेशिया आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे कराड या ठिकाणी, ऑप्शन बी. ठीक आहे. तर इतर पर्यायामध्ये पाली हे अष्टविनायकाचं मंदिर आहे, अंबा नदीच्या काठावर आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, माजी उपपंतप्रधान आहे देशाचे, माजी संरक्षण मंत्री आहे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला ते यांच्या बाबतीत म्हटलं गेलं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर खोडातील वार्षिक वलयांच्या संख्येवरून झाडाचं वय ठरवतात. तर बुंद्याच्या आकारावरून काय ठरवतात? झाडाचे आरोग्य. त्याचं समजतं पण वय ठरवता येत नाही. प्रश्न क्रमांक 13, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहेत? हे
5 मे 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती जी झाली त्यात विचारलेले प्रश्न आहे आणि त्या प्रश्नामध्ये जे पर्याय आहेत त्या अनुषंगाने आपण आणखी माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हे काळजीपूर्वक बघा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आपले जवळपास 10 व्हिडिओ आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीच्या अनुषंगाने झालेले आहे आणि पुढच्या म्हणजे आज आणि उद्या आणखी 4 व्हिडिओ आपले येणार आहेत. तर ते सगळे व्हिडिओ एकदा ओव्हरव्ह्यू करा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठीच आपण चालू घडामोडीवाला डिझाईन केलेला आहे आणि अपग्रेड करत आहोत. जर तुम्हाला काही चुकीचं वाटलं, काही तांत्रिक अडचण किंवा मिस्टेक चूक झाली असेल तर सविनय त्या ठिकाणी कमेंट तुम्ही करू शकता. उद्धटपणाला किंवा शहाणपणा असा करू नये, कारण विद्या विनयेनं शोभते, विनयाशिवाय विद्या नाही. आणि तसे आपण तुकाराम महाराजांचे वंशज आहोत. लटिका तुका लटिका सवे. असो, निफाड हे नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव द्राक्ष आणि कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. तर येवला हे ऐतिहासिक शहर पैठणी साड्यांच्या विणकामासाठी जगभर ओळखले जाते. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हिवताप. ठीक आहे. तर कावीळ हा यकृताचा आजार असून दूषित पाणी आणि अन्नामुळे तो होतो. पटकी म्हणजेच कॉलरा हा आजार जीवाणूमुळे दूषित पाण्यातून अतिशय वेगाने पसरतो. तर नारू हा पूर्वीच्या काळी दूषित विहिरीतील पाणी प्यायल्यामुळे होणारा कृमीजन्य रोग होता. ठीक आहे. तुम्ही जर मकरंद अनासपुरेचा पिक्चर बघितला असेल, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा पार्ट 1 पार्ट 2 किंवा पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा, त्यामध्ये नारायण वाघ त्याचं नाव असतं आणि त्याला प्रेमानं कोणी नारू म्हटलं तर तो म्हणतो नारू नका म्हणू ना, नारू प्रेमाचं नाही रोगाचं नाव आहे. असो, लक्षात राहण्यासाठी आपण अशा ट्रिक्स किंवा आठवणी त्याला जोडून सांगत असतो. संसदेमध्ये पुढील पैकी कोणाचा समावेश होत नाही? राज्यसभेचा होतो, लोकसभेचा होतो, सर्वोच्च न्यायालयाचा होत नाही, राष्ट्रपतींचा होतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. तर राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे, त्याला राज्यांचं सभागृह म्हणतात. लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे, याचे सदस्य थेट जनतेतून निवडले जातात. तर राष्ट्रपती हे भारतीय संसदेचे अविभाज्य घटक असतात आणि त्यांच्या स्वाक्षरीनंतरच विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. तर राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद याच्या संदर्भातलं संसदीय प्रणालीचा एक व्हिडिओ आपण वेगळा घेऊ, कारण बऱ्याच जणांना त्यामध्ये कन्फ्युजन असतं की राज्यसभा हे देशाचं सभागृह आहे तर त्याला राज्यसभा का म्हणतात? कारण राज्य म्हटल्यावर साहजिकच ते शब्दावरून असं वाटतं राज्यासाठी किंवा राज्यातलं सभागृह आहे. पण नाही, ते राज्यसभा पूर्ण देशाचं संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. विधान परिषदेच्या आमदाराचे कार्यकाळ 6 वर्ष का असतो? राज्यसभेच्या यांचा कार्यकाळ किती असतो? लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्ष का असतो? विधानसभेचा सदस्यांचा कार्यकाळ. तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण त्या व्हिडिओमध्ये सविस्तर घेऊ. प्रश्न क्रमांक 16, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अहिल्यानगर आणि त्या काळी हे अहमदनगर होतं. म्हणजे 5 मे 2024 ला जेव्हा हा पेपर झाला. ठीक आहे. नाशिक या ठिकाणी त्र्यंबकेश्वर तालुक्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. सोबतच साल्हेर हे नाशिक मधील सर्वोच्च शिखर आहे. ठाणे या जिल्ह्यात तुंगारेश्वर आणि माळशेज घाट अशी निसर्गरम्य ठिकाणे आहे. पुणे या ठिकाणी राजगड, तोरणा आणि शिवनेरी सारखे महत्वाचे किल्ले आहे. शनिवारवाडा आहे आणि पुणे तसं ऐतिहासिक शहर आहे. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणते गाव कृष्णा व पंचगंगा या नद्यांच्या संगमावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नरसोबाची वाडी. ठीक आहे. हे दत्त संप्रदायातील महत्वाचं ठिकाण आहे. तर जर तुम्हाला अध्यात्माबद्दल किंवा आणखी जुन्या दत्त संप्रदाय, वारकरी संप्रदाय, नवनाथ संप्रदाय किंवा इतर कुठल्याही धार्मिक ऐतिहासिक गोष्टीबद्दल जाणून घ्यायची इच्छा असेल तर जयराम कदम 2.0 या आपल्या चॅनलवर त्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता. जर कोणाला इच्छा असेल त्यांनी मेसेज करावा किंवा कमेंट करावी. त्यांना आपण ती लिंक पाठवू किंवा तुम्ही सरळ जयराम कदम 2.0 हे चॅनल सर्च केलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळून जाईल. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्ही तेही अभ्यासू शकता. डिटेलिंग मध्ये जर तुम्ही अभ्यास करत असाल तर. असो, सातारा या ठिकाणी अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे ऐतिहासिक शहर आहे आणि ही छत्रपतींच्या स्वराज्यांची पुढची राजधानी ही ज्यावेळेस ते 2 भागात विभागलं गेलं त्यावेळेस सातारा ही राजधानी राहिलेली आहे. तर कराड येथे
कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम आहे, प्रीती संगम त्याला म्हणतात. त्याच ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचं समाधी स्थळ आहे. तर सांगली हे शहर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले असून नाट्य पंढरी म्हणून ओळखले जाते. आता हे खूप महत्वाची ओळख आहे, कारण विष्णुदास भावे यांनी 1843 साली पहिल्यांदा नाटक किंवा रंगभूमीवर नाटक सादर केलं होतं. ते सांगलीचे होते, सांगलीच मध्ये त्यांनी ते नाटक सादर केलं होतं, सीता स्वयंवर नावाचं. तर हे जे एक एक शब्द मी तुम्हाला सांगितलं, याच्यावर एक एक प्रश्न सहज विचारला जातो आणि विचारला गेलेला आहे. त्यामुळे नाट्य पंढरी याला नाटकांचे माहेरघर सुद्धा असे सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर ही आहे यमुना. गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, सिंधू, गंडकी. तर ही गंडक सुद्धा गंगेची महत्वाची उपनदी आहे. गंडक ही नदी नेपाळ आणि बिहार मधून वाहणारी गंगेची महत्वाची उपनदी आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातून वाहणारी दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे. भारतातील 2 नंबरची ही सर्वात लांब नदी आहे. 1 नंबरला गंगा आहे. तर गोदावरीला दक्षिण गंगा सुद्धा म्हणतात. कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात, कारण यामुळे बिहारमध्ये मोठमोठे पूर येतात. प्रश्न क्रमांक 19, जीएसटीचा लॉंग फॉर्म काय आहे? तर जीएसटीचा लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, म्हणजे वस्तू आणि सेवा कर. ठीक आहे, जीएसटी. ठीक आहे, याच्यामध्ये जास्त काही सांगण्यासारखं नाही. बऱ्याचदा लोकांना गुड्स म्हणजे काय ते माहित नसतं. तर गुड्स म्हणजे वस्तू, ठीक आहे, आणि सर्व्हिसेस अर्थातच सेवा. प्रश्न क्रमांक 20, गोवळकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तेलंगणा. ठीक आहे, आंध्र प्रदेश फाळणीपूर्वी गोवळकोंडा आंध्रचाच भाग होता. फाळणी कधी झाली? फाळणी म्हणल्यापेक्षा विभागणी आपण त्याला म्हणूया. तर आंध्र प्रदेश राज्याचं विभाजन होऊन तेलंगणा हे नवीन राज्य तयार झालं 2014 साली, आणि याची राजधानी हैदराबाद, जी मूळ आंध्र प्रदेशची राजधानी होती ती तेलंगणाकडे गेली नवीन राज्याकडे. तर आंध्र प्रदेशची राजधानी आता अमरावती आहे. 10 वर्ष 2014 ते 24 पर्यंत संयुक्त राजधानी ही हैदराबाद ठेवलेली होती. आता 24 पासून अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे. कर्नाटक बघा, कर्नाटक हे राज्य सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. कोलार ही एक तिथली सगळ्यात प्रसिद्ध सोन्याची खाण आहे. इतर रामगिरी वगैरे सुद्धा खाणी आहे, परंतु एवढं डिटेल मध्ये कोणी विचारणार नाही. तर सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध राज्य कोणते? तर कर्नाटक. मसाल्याचे पदार्थ आणि रबर उत्पादनात आघाडीवर असणारे भारतातील राज्य कोणते? तर केरळ. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रात करहांडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे नागपूर या ठिकाणी, नागपूर जिल्ह्यात. चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. आपण लहानपणापासून हे ऐकलेलं आहे. तर तो महाराष्ट्रातील सर्वात जुना प्रकल्प आहे. अमरावती या ठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. तर कोल्हापूरला राधानगरी अभयारण्य आहे, जे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर हे एक एक लाईन मध्ये 3-3, 4-4 प्रश्न दडलेले आहे. तर तुम्ही हा काळजीपूर्वक व्हिडिओ जर बघितला, जर तुम्हाला पहिल्यांदा समजले, परत एकदा बघा, तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरजच पडणार नाही. प्रश्न क्रमांक 22, दुधात मीठ घालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. आणि याचा अर्थ आहे एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे किंवा एखाद्याचा कार्यक्रम बिघडून टाकणे, काहीतरी चांगलं काम केलं असेल. दूध व पाणी वेगळं करणे किंवा दूध का दूध पाणी का पाणी असं हिंदीमध्ये आपण म्हणतो. तर त्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द कसा येतो? निरक्षीर विवेक असा शब्द वापरला जातो. असाही प्रश्न येऊ शकतो. तर विनाकारण खोटे आरोप करणे याला जर का कमी शब्दात किंवा शब्द समूहाबद्दल एक शब्द, तर आळ घेणे, यानं माझ्यावर आळ घेतला किंवा यानं माझी बदनामी केली, तर बदनामी करणे असे सुद्धा शब्द वापरले जातात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23, संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्ग खोल्या असलेले पहिले राज्य कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, केरळ. प्रश्न क्रमांक 24, तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि हे आहे धाराशिव जिल्ह्यात. तर सोलापूर या ठिकाणी पंढरपूर हे गाव आहे, जिथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. पंढरपूर हे सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग विठ्ठल यांचं ते ठिकाण आहे. तर लातूर या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर आहे, आणि लातूर हे शहर शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखलं जातं. लातूर पॅटर्न शैक्षणिक पॅटर्न म्हणून ओळखला जातो. लातूर पॅटर्नचे
जे जनक होते त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ते कोण होते ते कमेंट मध्ये सांगा. जर तुम्ही रेग्युलर आपले व्हिडिओ बघत असाल तर आजच्याच व्हिडिओ मध्ये आपण ते घेतलेलं आहे. परभणी येथे प्रसिद्ध साईबाबांचे जन्मस्थान आहे. ठीक आहे. शिर्डीचे साईबाबा जे आहे त्यांचा जन्म पाथरी या ठिकाणी झाला होता. पाथरी हे तालुक्याचं ठिकाण आहे परभणी मधले. तर संत जनाबाई यांचं जन्मस्थान आणि समाधी सुद्धा गंगाखेड या ठिकाणी आहे. गंगाखेड हे सुद्धा परभणीतलं तालुक्याचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 25 जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 21 जून ऑप्शन बी. तर 21 जून सॉरी माफ करा 21 मार्च 21 जून आपला जागतिक योग दिन असतो. ठीक आहे. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन म्हणून बघा बघता बघता माझ्याकडून कन्फ्युजन होऊ शकतं, तसंच तुमच्याकडून परीक्षेत कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे काळजीपूर्वक बघा. ठीक आहे. तर 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. खालीलपैकी कोणती संख्या 6 ने विभाज्य आहे? तर ही आहे 150. ठीक आहे. 25 × 150. ओके. विभाज्य म्हणजे कोणत्या संख्येला 6 ने भाग जातो, बाकी 0 येते. गणिताचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 27 पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर बऱ्याचदा पत्रकारीन असं आपण म्हणू शकतो किंवा पत्रकारिणी असं म्हणू शकतो, पत्रलेखिका असं म्हणू शकतो, पण पत्रकर्ती हे आपल्याला कधी वाटत नाही, कारण या शब्दाचा अर्थ जरी उत्तर जरी हे असलं, पत्रकाराचं स्त्रीलिंगी रूप जरी पत्रकर्ती असलं, तरी हा शब्द प्रयोग एकदम म्हणजे 1% 100 पैकी वापरला जातो. महिला पत्रकार असा शब्द बऱ्याचदा वापरला जातो, पण खरं तर पत्रकर्ती हा शब्द आहे. असो, तर पत्रलेखिका म्हणजे पत्राचे लेखन करणाऱ्या महिलेला पत्रलेखिका म्हणतात, पण बातमीदाराला पत्रकर्ती म्हणतात. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर हे आहे भाववाचक नाम. तर क्रियाविशेषण अव्यय काय आहे? जे शब्द क्रियेबद्दल माहिती देतात, जसे की वेगाने, हळूहळू, याला क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं. शब्द योगी अव्यय काय आहे? जे शब्द नामाला जोडून येतात, जसे की झाडाखाली, घरासमोर, घराबाहेर. ठीक आहे. तर गुणविशेष काय आहे? सुंदर हे विशेषण आहे, गुणविशेषण सुंदर. तर त्यापासून सौंदर्य हे भाववाचक नाम तयार झालेलं आहे. ठीक आहे. 29वा प्रश्न बघा. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलं? तर हे लिहिलेलं आहे राजा बडे. ठीक आहे. आता गीतकार याचे राजा बडे आहे. बऱ्याचदा कुणी गायलं, कुणी म्हटलेलं आहे किंवा प्रसिद्ध तर ते आहे महाराष्ट्र शाहीर साबळे. महाराष्ट्र शाहीर त्यांना मिळालेली पदवी आहे. तर ते शाहीर कृष्णराज साबळे, कृष्णराव साबळे, राव की राज असाच काहीतरी, पण शाहीर साबळे त्यांना म्हणतात. भारा तांबे यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक आणि राजकवी मानले जाते. तर कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर एकच आहे. यांचंच नाव वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर आहे. त्यांनी नट सम्राट हे अजरामर नाटक लिहिलेलं आहे आणि यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आय थिंक 27 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 30 सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी. ठीक आहे. तर हे पेपर झाला होता 5 मे 2024 ला आणि यांची नियुक्ती झाली होती 30 एप्रिल 2024 ला. ठीक आहे. म्हणजे 5 दिवसा अगोदर घडलेल्या घटना त्या पेपर मध्ये विचारलेल्या होत्या, म्हणून चालू घडामोडी किती महत्वाच्या आहे हे बघा. यातला 30वा शेवटचा प्रश्न आहे 2024 चा आणि सध्या सुद्धा ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी हेच भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत. त्यामुळे हे आताही लक्षात ठेवा. ठीक आहे. किंवा आता जर बदलले असेल तर आपण तसं, पण माझ्या माहितीप्रमाणे हेच आहे, तर त्यास आपण नमूद करू. तर हे होती मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2024 ची मागच्या वर्षीची मागील प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण असेल, जी 5 मे 2024 ला झाली. त्याच्यानंतर 5 मे 2024 ला सेकंड शिफ्ट मध्ये जो पेपर झाला त्याचे आपण स्पष्टीकरण घेणार आहोत. आज रात्री उशिरापर्यंत तो व्हिडिओ आपला येऊन जाईल आणि उशिरापर्यंत म्हणजे लवकरात लवकरच आपण देण्याचा प्रयत्न करू आणि उद्या सकाळपर्यंत पुढचा व्हिडिओ. असे आणखी 2 व्हिडिओ म्हणजे 2 प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर या आधीची एक, ही एक आणि येणाऱ्या 2 या 4 प्रश्नपत्रिकातून 120 गुणिले 4 अशा 12 चौक 48 480 हे 500 प्रश्न, 500 प्रश्नाचा एक वेगळा व्हिडिओ
मी घेतलेला आहे, ज्यामध्ये अतिसंभाव्य आहेत ते 500 प्रश्न आणि रेग्युलरचे आपले प्रश्न, असे असंख्य प्रश्न, आणि यातूनच तुमचं या परीक्षेला प्रश्न येणार आहे. त्यामुळे तुम्ही कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाला सोबत जोडले जा. मोफत PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही क्युरी असेल कमेंट करा. आणि पुन्हा एकदा सांगतो, विद्या विनयेन शोभते, हुल्लडबाजी, शहाणपणा आणि उद्धटपणा अजिबात करू नका. ही हात जोडून विनंती. थँक्यू सो मच.